हाय एव्हरीवन. तर काल होता उपवास महाशिवरात्रीनिमित्त आणि आम्हाला आमची जी पाणीपुरीची गाडी असते संध्याकाळी त्याला सुट्टी होती. त्याच्यामुळे असा मस्त मिस्टरांच्या हातात स्पेशल चहा पिऊन लगेच कामाला लागले होते. कारण एरवी तर मला घरी यायला 8-8:30 वाजतात रोजच. काल सुट्टी होती म्हणून मग पटकन स्वयंपाकाला लागले. इथं मी उपवासासाठी जे आहे लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे, फक्त हिरवी मिरचीचा ठेचा टाकून. आणि शेंगदाण्याचा थोडासा कूट हवा असेल तर टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल. एरवीसुद्धा मला ही भाजी खूप जास्त आवडते. त्याच्यानंतर इथं मी वरईचा जो आहे भात बनवणार आहे. बटाटा, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून. फक्त पांढरा भात नाही जात म्हणून मग असा छान लागतो. आणि हा भात गरम गरम खायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन असतो. आणि मस्त असा मी वरईचा भात बनवलेला आहे. तिखटच छान लागतो. आणि एवढं सगळं तिखट झाल्यानंतर गोड काहीतरी नको का म्हणून मग लगेच इथं रताळ्याचे काप बनवायला घेतलेले आहेत, जे पटकन 5 मिनटातच होतात. मस्त असे गोल गोल